सोलापूर शहरात गुन्हेगारी व दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या सालार टोळीविरोधात सोलापूर पोलिसांनी धडक कारवाई करत मोक्का अंतर्गत कठोर पावले उचलली आहे। या टोळीतील 6 जणांविरुद्ध मोक्का लावण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने करत आहेत। दिनांक 2 जुलै 2025 रोजी मौलाना आझाद चौक नई जिंदगी परिसरात घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडवली होती। पीडित सोहेल रमजान सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी उधारीचे पैसे परत मागितल्याच्या कारणावरून आरोपी जाफर शेटे, टिपू सालार, फैसल सालार, पापड्या, अक्रम पैलवान व अन्य 3 ते 4 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला। फैसल सालार याने पीडितास चाकू दाखवत धमकावले आणि पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला। यात पीडिताच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान, शस्त्र कायदा, फौजदारी सुधारणा कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांच्या तपासात आरोपी फैसल सालार, जाफर शेटे, टिपू सालार, पापड्या, अक्रम पैलवान व वसीम मुकरी यांनी मागील 10 वर्षात संघटित स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे उघड झाले। यात खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, गंभीर मारहाण व धमकी यांचा समावेश आहे। या सर्व आरोपींनी एकाच टोळीचा भाग म्हणून गुन्हे केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस आयुक्त श्री M राजकुमार यांनी दिनांक 21 जुलै 2025 रोजी मोक्का अंतर्गत कारवाईस मंजुरी दिली। सोलापूर शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ही मोठी आणि महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे। पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणी अधिक सखोल तपास सुरू असून उर्वरित आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत।